नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, शिवाजी पार्क, त्याच्यानंतर लालबाग आणि थेट आत्ता या क्षणाला आपण आहोत उपनगरात ठाण्यामध्ये. ठाण्यावरती देखील सगळ्यांचं लक्ष आहे. अर्थात याचं कारण आहे मुख्यमंत्र्यांचं शहर, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचं शहर म्हणून या ठाण्याला ओळखलं जातं. शिवाय या ठाण्याची एक ऐतिहासिक ओळख देखील आहे. या सगळ्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर 131 जागा, 33 प्रभाग, यामध्ये कोण बाजी मारतंय यावरती देखील सगळ्यांचं लक्ष. आणि दुसरा मुद्दा, जर माघारीचा दिवस आपण आठवायचा म्हटला तर 7 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध आलेल्या आहेत. त्यामुळे ठाण्यातला बिनविरोध पॅटर्न बद्दल देखील मोठी चर्चा आहे. एकीकडे माझ्याकडे आहेत महायुतीचे सगळे इथं कार्यकर्ते, नेते आणि उमेदवार. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अर्थात 2 भाऊ एकत्र आले, शिवसेना मनसे, म्हणजे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे हे एकत्र आल्याचं आपण बघतोय. बरं, असे निष्ठावंत, हा देखील एक कळीचा मुद्दा होता या सगळ्याच्या मध्ये. निष्ठावंतांना त्यांची निष्ठा कमी पडली की नेमकं काय घडलं? पण अपक्ष उमेदवार देखील आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपण बंडखोर म्हणण्यापेक्षा अपक्ष उमेदवार असाच त्यांचा उल्लेख करूयात. अर्थात जाणून घेणार आहोत ठाण्यातल्या मराठी माणसाचा एकूण मूड महापालिकांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून. ताजा मंडळी, येऊन येणार कोण आणि आमच्या शिवाय आहेच कोण, असं प्रत्येक जण या राज्यभरात म्हणताना आपण बघतोय. 29 महानगरपालिका आणि यामध्ये ठाण्यावरती देखील मी जसं सुरुवातीला म्हणालो सगळ्यांचं लक्ष आहे. कोण इथं बाजी होणार, कोणाचा महापौर होणार, याबद्दलचे दावे प्रतिदावे केले जातात. पण ठाण्याच्या विकासाबद्दलचं विजन काय, हा माझा पहिला थेट प्रश्न. आणि 30 सेकंद सुरुवात मी आपल्यापासून करतो. बोला, काय विजन आहे आपलं? आपला परिचय. नमस्कार, मी राजेश मोरे, शिवसेना पक्षातून आता निवडणूक लढवत आहे. ठाणं तुमची टॅगलाईनच आहे, आम्ही बदलतोय. तर आम्ही म्हणतोय की ठाणं बदलतंय आणि ठाण्याने खऱ्या अर्थानं काट टाकायची सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या काळामध्ये ह्या ठाण्याचा वेगवान विकास होतोय. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं मेट्रो असेल, रस्ते असतील, वरनं उड्डाण पूल असतील, ह्या सगळ्याच्या माध्यमातून ठाण्यामध्ये गतिमान व्यवस्था कार्यरत होते. गतिमान एकत्रितरित्या जशी सामूहिक ट्रॅफिक व्यवस्था होऊ नये यासाठी ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्या पद्धतीनं काम महापालिका आणि शासन मिळून करते. हे टिबल इंजिनचं सरकार आहे आणि टिबल इंजिनचं सरकार ट्रिपल स्पीडने पळत आहे. ठीक आहे, चला मी आपल्याकडे येतो. चला, ठाण्याचं आपलं विकासाबद्दलचं विजन 30 सेकंद. ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याला बगल देऊन मेट्रो आणि ज्या मोठ्या मोठ्या सुविधा द्यायचं यांचं काम चालू आहे. मूलभूत सुविधा काय, तर सर्वात प्रथम आहे पाणी. पाण्यासाठी इथे धरण नाही. आज पण आपण मुंबईच्या उंजळीने पाणी पित आहोत. दुसरी गोष्ट झाली म्हणजे अजून गटर वॉटर मीटर, त्याच्या पलीकडे हे अजिबात गेले नाहीये. आज तुम्ही ज्या प्रभागात उभे आहात त्या प्रभागात 20 वर्ष एकाच नगरसेवकाला निवडून देत आहे आणि तो 20 वर्ष पण सेम तेच काम सांगतोय, वॉटर गटर मीटर. आज हा रस्ता इथून तिथपर्यंत रिपेअर केला, काल तिथून इथपर्यंत, म्हणजे हेच काम त्यांनी केलेलं आहे. आणि आज तुम्ही पाहताय की नौपाडा म्हणजे सगळ्यात सुसंस्कृत असा हा प्रभाग आहे. आणि सुसंस्कृत प्रभागात 10वी आणि 12वी वाल्यांना पाठवतात स्वतःचं प्रतिनिधित्व करायला. आणि आज या ठाणे शहरात सगळ्यात जास्त जी गरज आहे ती म्हणजे ठाणा सिटी स्मार्ट झाली आहे, पण ठाण्यातले जनसेवक किंवा आपण ज्याला नगरसेवक बोलतोय ते स्मार्ट झालेत का हे जाणून घेण्याची. बरं, ठीक आहे, चला मी आपल्याकडे येतो. मी जसं उल्लेख केला, अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक 1 पासूनच आपण सुरुवात करतोय, बरोबर ना? काय नाव? नमस्कार, माझं नाव रवी रामकृष्ण घरत. ठाणा बदलतात दादांनी सांगितलं त्याप्रमाणे, पण घोडबंदर हा ठाण्यापासून वेगळा पट्टा आहे. अतिशय घाणेरडी ट्रॅफिक. आणि जे दादांनी बोलले, ठाणा एवढा कॉर्पोरेशनला एवढी वेळ झाली पण डॅम बनवला नाही. मला लाज वाटते. एवढ्याकडे आजही टँकरने पाणी पुरवठा, टँकरचा एकदम व्यापक धंदा झालेला आहे. म्हणजे ते बोलतात माफियाचा, वालू माफिया तुम्ही ऐकलं असणार, तर घोडबंदर रोडला पाणी माफिया झालेले आहेत. आणि त्यांचे कारण काय, का ठाण्यात अजून डॅम नाही झाला, तो मूल कारण. आणि एवढे कॉम्प्लेक्स वाढत चाललेत घोडबंदर रोडला, पण त्याच्यासाठी काहीतरी होणं गरजेचं आहे. विजन काहीतरी पाहिजे ठाण्यासाठी. ठाणा झपाट्याने वाढत चाललाय, ठाण्याचा विकास होत चाललेत. दादा जसे बोलले, रस्ते बाकीची निध्या फक्त आल्या, पण मूलभूत गरजांसाठी नाही निधी आल्या. ठीक, चला मी आपल्याकडे येतो. हा, आपण देखील उमेदवार आहात. काय नाव आपलं? मी संदीप खांबे. बरं, काय आपलं विजन काय? विजन आमचं ठाणे प्रगतशील ठेवायचं आहे. मध्य ठाण्यामध्ये मी राहतो, प्रभाग 22 मध्ये. सर्व पूर्वी जे ब्रिटिश काळामध्ये रचना होती तेच रस्ते आहेत आणि ड्रेनेज व्यवस्था ब्रिटिश काळातलीच आहे.
बदललेलं काही नाही आहे. आणि जे काही कॉम्प्लेक्स वगैरे झाले ते बाहेर तिकडे घोडबंदरला झालेत. आमच्या ठाण्यात काही बदल झालेला नाही, मध्यमध्ये काही बदल झालेला नाही. आणि तुम्ही राष्ट्रीय पक्षाचं उदाहरण देऊन सांगताय की मेट्रो आली, इंजिन आलं, हे आलं, ते आलं. तुम्ही काय केलं ते सांगा. आमची अशी विनंती आहे. तुम्ही जनसेवक आणि नगरसेवक म्हणून ठाण्याचे प्रॉपर असताना तुम्ही काय केलं ते सांगा. पक्षाच्या लेवलला ते राज्यातून केंद्रातून पैसे येतील त्याच्या लेवलला करेल. पण तुम्ही काय करताय ॲज अ ठाणेकर आणि ठाण्याचे नागरिक म्हणून तुम्ही काय करताय आणि जनसेवक म्हणून काय करताय? ठीक आहे. हां, नाव आपलं? मी समीर साहेबराव नेटके, प्रभाग क्रमांक 9A हा SC वॉर्ड आहे, तिथून मी कळव्यातून उभा आहे. तर मला एक सांगायचं आहे, आपण म्हणतोय की ठाणे महानगरपालिका ही आज मुंबई महानगरपालिकेच्या नंतरची सेकंड नंबरची आहे. पण सगळ्या बट्ट्याबोळ झालेला आहे. इथे आम्ही बदलतोय, सर्व बदलतंय, पण ठाणे महापालिका बदलत नाही आहे. इकडे ठाणे महापालिका असं वाटतं की ग्रामपंचायत झालेली आहे. इथे अजिबात कचऱ्याचा विषय घेतला तर कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड आहे. कचराही आमच्या कळव्यात जर बघितलं तर कचरा कुठेही टाकून पळतात. 2-2, 3-3 दिवसात कचरा तसाच असतो. आज शिवाजी हॉस्पिटल जे ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत येत आहे, तर शिवाजी महापालिकेकडे स्वतःचं तिकडे साधं आपलं लोकांना सोयी सुविधा करण्याची जी गरज आहे ती सोयी सुविधा होत नाही आहे. म्हणजे पूर्ण आज ठाणे महापालिकेचा जो रस्त्याचा विषय, ड्रेनेजचा विषय हा पूर्णपणे खराब झालेला आहे. आणि आता उच्च शिक्षित लोकांना तिकडे येण्याची गरज आहे, जेणेकरून चांगला बदल घडेल. बरं, ठीक आहे. चला मंडळी, आपण सगळ्यांचा परिचय, सगळ्यांचं विजन या ठिकाणी जाणून घेतलं. आणि अर्थात माझ्याबरोबर माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार देखील आहेत. तसं मी कायम गमतीने म्हणतो, पवारांशिवाय राज्याचं राजकारण अपूर्ण आहे. म्हणून त्यांच्या नजरेतनं आजची सगळी चर्चा देखील पूर्ण होणार आहे. चला, मी पहिला मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतोय, तो म्हणजे इथला बिनविरोध पॅटर्न जो आहे. म्हणजे विकासाच्या मुद्द्याला घेऊन देखील मी चर्चा करणार आहे. पण 7 नगरसेवक हे बिनविरोध आले, अशी काय जादू घडली की शिवसेनेचे 7 नगरसेवक हे बिनविरोध आले? आणि ज्या विषयाला घेऊन मनसे आता न्यायालयामध्ये गेलेली आहे. मी आपल्याकडे येतो ताई, काय काय नेमकी जादू आहे असं तुम्हाला वाटतं? 7 नगरसेवक बिनविरोध आले. ही पैशाची जादू आहे. सर्वात प्रथम माझी ओळख सांगेन. मी ठाणे शहर अध्यक्ष समीक्षा मार्कंडे, मनसे. आज अविनाश जाधव साहेबांनी अर्जही केलाय ह्या बाबतीत की हे लोक पैशामुळे निवडून येतात. कारण आतापर्यंत मतदान विकत घेत होते, पण आता तो उमेदवार पण विकत घ्यायला लागले. आज जे निवडून आले, जे ठाण्यामध्ये आपण बोलतोय ह्या गोष्टीसाठी, मला एकच सांगा, ह्या स्मार्ट सिटी बोलता आमच्या मुलांना रस्ते सोडा, पाण्याची सोय सोडा, मुलांना ड्रग्ज मिळतात. ड्रग्सचं ठाणे झालंय. आज तुम्ही प्रत्येक एरिया, कॉलेजचा एरिया बघाल किंवा एक ब्रिजच्या खाली बघा, संध्याकाळी मुलं तुम्हाला ड्रग्सचे कलर वाईज स्ट्रिप्स घेताना भेटतात. ह्याच्यावर लक्ष का नाही येते? आणि हे जे निवडून याचं तुम्ही बोलेत की हे पैसेच वाटतात आणि विकत घेतात. जर तुम्हाला इलेक्शन लढायचं नाही तर तुम्ही एबी फॉर्म का घेतला आणि ज्यांनी एबी फॉर्म घेतला आणि माघार घेतले त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. आणि जो विकत घेतो त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. ठीक आहे. काही बिनविरोध निवडून आलेत, काही बंडखोर झाले, ते तुम्ही दादा तुमच्याकडे बरोबर ना? का म्हणजे निष्ठा कमी पडली, काय झालं नेमकं? म्हणजे का तुम्हाला हे पाऊल उचलावं लागलं? अतिशय वाईट परिस्थिती झाली, कारण पक्षासाठी मी कमीत कमी 20 वर्ष दिले. आम्ही जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये उतरतो तेव्हा आम्ही स्वतःसाठी उतरत असतो. जेव्हा पक्षाकडनं दबाव आला असतो किंवा काही समजूत करायची असते तेव्हा लेडीज तिकीट घेतला जातो. कार्य चांगला असून सुद्धाही कार्याचा कधी विचार केला गेला नाही, त्याची काय पोचपावती दिली नाही. कोणी विचार केला नाही? जे पक्षाचे पदाधिकारी होते, ज्यांनी मीटिंग घेतली ना, इंटरव्ह्यू घेतली, त्यांना समजावला मी का बाबा मी 40 यादव काम करतो, तुमची खासदारकी, आमदारकी सर्व इलेक्शन मी पार पाडतो ना, तुम्ही उमेदवार कोणाला निवडून देता? ऑफिसला जो बसत नाही त्याला? तो करतो काय ते बघा तर पहिला बोला वॉर्डामध्ये. आले की 7 बिनविरोध आले, तुम्हाला निवडून आणता आलं असतं. बिनविरोध जे आलेत ना, ते ताईने सांगितलं ना, पैशाचा जोर ते खरं जोर आहे. दुसरा जोर काय माहितीये का? पोलीस स्टेशनचा जोर. मला काय किती फोन आलेत मला माहिती आहेत, धमकावाची मला किती प्रयत्न केले मला माहिती आहे. कोणी धमकवलं? पोलीस स्टेशनवर न पोलीस स्टेशन. हा प्लस दुसरी गोष्ट, माझ्या नंतर माझे 35 शाखा प्रमुख होते, त्यातले 26 शाखा प्रमुखांनी राजीनामा दिले. त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा फोन केले गेले का बाबा तुम्ही राजीनामा देऊ नका, पक्षाचं काम करा. ते बोले आम्ही होतो रवी गरज बरोबर. रवी गरजचा आमची फॅमिली मेंबर आहे. आम्ही पक्षाचं काम करू शकत नाही. तुम्ही उमेदवार चुकीचा निवडलेला आहे, त्याला आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. हाच एक ना पब्लिकनी पण सांगितला. नारळ कोणाला? नारळ समोरच्या डोक्यात. बरं, नारळ समोरच्या डोक्यात. काय सुजय, म्हणजे आता बोललं पाहिजे की नाही आपण? हे 7 बिनविरोध म्हणजे काय नेमकं जादू काय झाली? ते म्हणतात पैशाचा वापर केला गेला, फोन आले, काय? हा बोला. 7 जण बिनविरोध आले, ज्यांना निवडणुकीची प्रक्रिया माहिती आहे की निवडणुकीत समोर जर कोण उमेदवार नसेल तर बिनविरोध येतात.
त्यांच्या पार्टीचे उमेदवार आहेत, त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार दिले, त्यांचा AB फॉर्म त्यांनी दिला आहे. त्यांनी अशा माणसांना त्यांना त्यांच्या माणसांवर त्यांचा विश्वास नसावा किंवा ज्या काही गोष्टी आहेत की त्यांनी त्यांच्या माणसांना विचारलं पाहिजे की तुम्ही ज्या माणसांना तिकीट देताय, तुम्ही ज्या माणसांबद्दल उमेदवारी सांगताय की हे प्रभागाचं नेतृत्व करणार, त्यांच्यामध्ये काही क्षमता नव्हती का? आणि असा जर दबाव टाकला असेल, जर कुठल्याही यंत्रणेचा दबाव असेल तर त्यांच्याकडे पोलीस स्टेशनचे दरवाजे आहेत. असा कुठल्याही गोष्टीनं ही लोकशाही आहे. ह्या लोकशाहीमध्ये तुमच्या समोर जर कोण नसेल तर तुम्हाला बिनविरोध निवडून ही देणारच आहे. निवडणूक यंत्रणा आहे, त्यांची सिस्टमने ते काम करतात आणि त्यांच्या कामात त्यांच्या समोर जर उमेदवार शिल्लक राहिला नाही तर बिनविरोधच राहणार आहे. ह्या सिस्टमचा शिल्लक राहिला नाही की शिल्लक ठेवला नाही, काय नेमकं? आता हे बघा, मला वाटतं त्यांच्या ऐका त्यांच्या पक्षाचे उमेदवार आम्ही देत नाही. त्यांनी ज्या पक्षाचे उमेदवार दिले, ऐका, हा, आणि त्यांनी ते जर हे उमेदवार होते आणि हे प्रभागाचं नेतृत्व करणार होते, ह्यांना हे माहिती नव्हतं का? ह्यांना माहिती नव्हतं का हे सक्षम नाही आहेत म्हणून? आणि विकलं जाणं किंवा काय, त्यांच्या टेक्निकली तांत्रिक ज्या काही अडचणी आहेत त्यांना एवढंही माहिती नाही की आपल्या इथला एक उमेदवार किती, त्यांना 7 जणांना. ठीक आहे, सुजय काय नेमकं त्यांचं म्हणजे ते उमेदवार त्यांच्या ताब्यात ठेवू शकले नाहीत की काय नेमकं घडलं काय? यांचे जे प्रतिनिधी म्हणून यांनी उमेदवार दिले होते त्यांना साधे त्यांचे फॉर्म भरता आले नाहीत. जे फॉर्म बाद झाले, ही निवडणूक प्रक्रियेने फॉर्म झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचा फॉर्म टिकवता आला नाही. काय नेमकं काय ताई? जेव्हा आमचे उमेदवार गेले, यांच्या एकाही व्यक्तीचा फॉर्म बाद नाही झाला, पण आमचे लोक गेले तेव्हा आतमधले अधिकारी नाश्त्याला गेले 10:30, 11 वाजता आले तेव्हा म्हटले की टाइम संपला. मग जेव्हा ही यंत्रणा चालतात आणि ह्यांच्या फॉर्मवरच्या सह्या नसताना ह्यांचे फॉर्म ओके आणि आमच्या लोकांना त्यांना सांगितलं जातं इथे सही बाकी आहे, इथे करून या, पटापटा एफिडेविट करून या, आणि आमच्या लोकांचे फॉर्म सांगून पण सगळ्या छोटी गोष्टींनी रिजेक्ट केले गेले. मग हे काय होतं? हे आतमध्ये पण खाऊ पिऊ घातलेली पिल्लं होती, ही सगळी बाहेर आली. मी यांना आहे ना आधी अभिनंदन द्यायला मागतोय. यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलाय पूर्ण वर्ल्ड मध्ये कुठेच आहे ना बिनविरोध एवढे लोक आलेली नाहीये. हे ना आपण शाबाशी द्या, वर्ल्ड रेकॉर्ड केला यांनी. आपण मोदी साहेबांना सांगूया का यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलाय बिनविरोध. लोकशाहीची हत्या असं कुठे बघितलंय का तुम्ही? 15 लोक टोटल ओव्हरऑल आतापर्यंत बिनविरोध. तुमचे उमेदवार ताब्यात ठेवू शकला नाही, माघार घेतली. हे बघा, आता यांनी साहेबांनी सांगितलं ना पोलीस स्टेशनचा दबाव. आता यांनी म्हटले का तुम्ही पोलीस स्टेशनला जा, पोलीस स्टेशनवरच दबाव आलाय भावाला. काय साहेब 4 महिन्या अगोदर सुप्रीम कोर्टाने सांगितलं मेगा इंजिनिअरिंगचे पैसे, हे असं 10 किलोमीटरचं हायवे हो ठाण्याच्या छातडावर नाही ते प्रोजेक्ट आणून ठेवले. काय गरज असताना त्या प्रोजेक्टच्या माध्यमात पैसा कमवला आणि तो पैसा तर वाटतायत बघा पैसा करता. आणि मला एक सांगा, तुमच्या शहर प्रमुखाने सुद्धा माघार घेतली, बरोबर की नाही? काय नेमकं कारण? म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमचा उमेदवार ताब्यात ठेवू शकला नाही. राज ठाकरेंनी कानमंत्र दिला होता. एक सांगतो शहर अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही, हे तिथं ठाण्यामध्ये असं काही झालेलं नाहीये. आमचे प्रत्येक उमेदवार इमानदार आहे. 22 वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर आहे. आम्हाला काय ते इलेक्शन एवढं आम्ही ताकदीने उतरतो, पण आम्ही त्या गोष्टी करत नाही, त्या करत आहेत. आमची सत्ता रस्त्यावर आहे. काय करताय ते? दबाव देणं, बंगल्यावर नेणं, आम्ही दाखवणं, पोलीस करणं, ईडी देणं, GST भरणं, इन्कम टॅक्स करणं, एवढं सगळं करतायत. अजून काय करतायत? आणि दुसरी गोष्ट हे सगळं करून सुद्धा हे जे गरीब जे टॅक्स पेयर आहेत ना, त्यांच्या खिशातला पैसा चोरी करतायत. ह्यांच्याकडे कसा पैसा येतो एवढा? ह्यांचे आता तुम्ही जर पाहिलं कळीचा नारद कोण आहे बघितलं का? कीचड़ में खुला हुआ खिला हुआ कमल. हाँ, ये क्या है? 2014 की भूल, कमल का फूल. एकटाच माणूस आला, अलीबाबा एकटा, 40 चोर बरोबर. अलीबाबा एकटा. हे काय अलीबाबा? काय सुजय? अलीबाबा म्हणतात तुम्हाला? यांना ठाण्याच्या विकासाशी काही देणं घेणं नाहीये. हे जे बोलतायत हे 15 दिवसापूर्वी कुठल्या पक्षामध्ये होते हे जाणून घ्या. हे जिथे अपक्ष उभे आहेत, हे अपक्ष जे बोलतायत यांची पत्नी
यांची पत्नी आमच्या पक्षामधनं उभी आहे, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे यांना ठाण्याच्या विकासाशी काही देणं घेणं नाहीये. आज ठाण्यामध्ये आज जी ट्रॅफिकची समस्या म्हटली तर आज इथे मेट्रोचं काम होतंय. आरोग्याचा विषय म्हटला तर 900 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल होतंय. ठाणे रेल्वे स्टेशन 10 लाख लोक रोज प्रवास करतात. एक नवीन कोपरी रेल्वे स्टेशन होतं जिथे 6.5 लाख लोक प्रवास करतील. पण यांना विकासाच्या मुद्द्याशी काही देणं घेणं नाही. यांना फक्त भावनिक राजकारण करायचंय. यांना यांचे उमेदवार सांभाळता येत नाहीत. सुशिक्षित उमेदवार यांच्याकडे नाहीत आणि त्यामुळे यांचे उमेदवार बाद होतात. आणि आजच ते निवडणूक मनातनं हरलेले आहेत. त्यामुळे केवळ असे आरोप करणं याच्या पलीकडे ते काही करू शकत नाही. माझं नाव महेश करकेरा. आता यांनी बऱ्याच लोकांनी सांगितलं की बिनविरोध निवडून आले किंवा ठाण्याच्या विकासामध्ये, पण ज्या विकासामध्ये गेल्या 20 वर्ष ज्या निष्ठेने संघटनेसाठी पक्षासाठी सर्वस्व दिलं, ज्या वयामध्ये लोक मजा करत होते ती वय 20 वर्ष ज्या संघटनेला पक्षाला दिलं, मग पक्षाने का नाही न्याय दिला आम्हाला? आज प्रत्येक ठिकाणी संघटने वाढवण्याचं काम जर केलं असेल तर रवी गरतने केलंय. मग रवी गरतने का? आमचा एकच प्रश्न आहे. किती दोन रात्र टेंबी नाक्यावर होतात तुम्ही, सगळे उभे होतात, तुम्हाला बघत होतात. हो, हा सकाळी 11:30 वाजेपर्यंत सांगितलं तुमचाच तिकीट आहे, एबी फॉर्म तुम्हालाच मिळणार आहे. मग अर्ध्या तासात ती एबी फॉर्म तिकडे कशी गेली? कसं आहे दादा ऐका ना, त्यांना सवयच लागली आहे दुसऱ्याची पोरं मांडीवर घ्यायची. ती आपली मोठी झालेली पोरं कधी लग्नाला उभी करणार? आज यांना ट्रॅफिक कसं घालवायचं ना ते विचारा. ट्रॅफिकची समस्या आहे ना, ठीक आहे. ती कशी घालवायची ती आम्हाला विचारा. सगळं जाऊ द्या, यांनी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. बर बॅलेट पेपर करून दाखवा. चला बरं. दररोज सकाळी यांना हरवली. यामध्ये काय झालं? ठीक आहे, चला विकासाच्या मुद्द्यावर येऊ आपण. ठीक आहे, आरोप प्रत्यारोप भरपूर झाले, येतो पहिला. आता या सगळ्या चर्चेनंतर मी मुद्दा घेतो तो इथल्या क्लस्टरचा. काय झालं क्लस्टर योजना ही जी आहे, म्हणजे सगळं एकात्मिक इमारतींचं एकात्मीकरण करावं ही त्यातली खरं तर प्रमुख त्यातला हेतू होता. पण तो हेतू कितपत सफल झालाय आणि कुठे झालाय मी तुम्हाला विचारतो. चला तुम्ही सांगा. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी तो मुद्दा जो आहे तो पुढे आणला, तो इथं त्याची अंमलबजावणी झाल्याचं देखील बोललं जातं. पण काय स्वरूप आहे, कुठपर्यंत पोहोचलंय? फक्त कागदावर दिसतोय तो. हा. आजकाल बघितलं असेल मार्केटमध्ये गाजर खूप स्वस्त पण आहेत आणि चायनीज गाजर देखील आलेले आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं तर रोज सकाळी सगळ्या महिला घरी जास्तीत जास्त गाजर हलवा बनवतायत. आणि हा हलवा बनवायचा प्रोग्राम इथूनच लाडक्या बहिणींना यांच्या थ्रू दिला गेलेला आहे. आणि तुम्ही मला सांगा क्लस्टर म्हणजे काय, नक्की काय? त्यांना विचारा क्लस्टर काय. अहो आज ही जी जागा आहे जे ओरिजिनल मालक आहेत जागेचे त्यांच्याकडनं, आज हे आमच्यावरती लादलेलं एक संकट म्हणजे हे क्लस्टर आहे. बरं ठीक आहे. हा नेते बोला, काय क्लस्टर बद्दल सांगा. काय सिच्युएशन आहे? क्लस्टरचा मुद्दा मी सांगतोच, परंतु आज 7 बिनविरोध झालेत. हा लोकशाहीला फार मोठा धोका आहे. पुढच्या भविष्यामध्ये 70 होतील आणि नंतर सर्व नगरसेवक विकत घेतल्या जातील आणि बिनविरोध निवडल्या जातील. हा मोठा लोकशाहीला धोका आहे. जनतेने ओळखावं आणि योग्य दिशेने मतदान करावं. बरं ठीक आहे. दुसरी गोष्ट जो क्लस्टरचं आहे, आमच्या इथे एकही क्लस्टर आजपर्यंत सक्सेस झालेलं नाही आणि आलेलं नाही. एकही इमारत आम्ही पाहिलेली नाही. आणि क्लस्टर अजून 8 फूट घरं 7 फूट घरं आमच्या लोकांची उंच झालीत नाही. बेरोजगारी आणलेली आहे, सर्व मजुरी वाढवलेली आहे, लेबर क्लास तयार केला जात आहे. काही मराठी माणसाचा इथे विकास होत नाही. ठीक आहे. क्लस्टर हा बोला. मला मी ठाणेकर म्हणून बोलतोय. मला एक बोलायचं की ते सगळेजण आलेले आहेत. ठाण्यातल्या लोकांना काय पाहिजे, ते तुम्ही काय केलं, यांनी काय केलं, ते काय करणार, ह्याच्याबद्दल आम्हाला काय नाही. आमचं आतापर्यंत जे आयुष्य इथलं गेलेलं आहे ठाण्यामध्ये, त्या ठाण्यासाठी यांनी आम्हाला काय दिलेलं आहे. मूलभूत गरजा आमच्या काय आहेत? ट्रॅफिक नाही, खड्डे आहेत, 40-50 लोक दर वर्षाला मरत आहेत. त्याला कोण जबाबदार आहे? त्यांचं कोण भरून देणार आहे? त्यांच्या घरी कमवणारी व्यक्ती निघून गेलेली आहे. आणि आतापर्यंत जेवढे सत्ताधारी इथे आलेले आहेत त्यांनी आमच्यासाठी 0 केलेला आहे.
आम्हाला काही भेटलेलं नाहीये. आम्ही आमचा टॅक्स भरतोय, जीएसटी भरतोय, सगळं भरतोय, आम्हाला रिटर्न 0 आहे. तुम्ही निराश आहात याचा अर्थ? निराश 100% मतदार म्हणून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. हा बोला. हा क्लस्टर. क्लस्टर म्हणजे सर आहेत ना सर्वात मोठं गाजर आहे आणि हे सर्वसामान्यांसाठी नसून हे मोठमोठे जे बिल्डर आहेत त्यांच्यासाठी आहे. कारण की आता जागा संपलेली आहे, तर बिल्डरांना जागा नसल्यामुळे कुठेतरी जे रिडेव्हलपमेंट होत आहेत त्याच्यामध्ये त्यांना घुसवायचं आणि कुठेतरी मोठा गाजर दाखवायचा. आता आमच्या इकडे मनीषा नगरमध्ये यांनी क्लस्टरची योजना आणली, क्लस्टर क्लस्टर क्लस्टर, पण आम्हाला क्लस्टर नको आहे. कारण की आमच्या 40 वर्षापूर्वीच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगला अजूनपर्यंत क्लस्टर असल्यामुळे तिकडे एनओसी वगैरे भेटत नाही आहे. क्लस्टरमुळे आमच्या योजना अडकलेल्या आहेत. आम्हाला म्हाडातर्फे जायचं, आम्हाला बाकी योजना आहेत त्यातर्फे जायचं, पण काही होत नाही. तहसीलदारकडे गेलो तर बोलतात आता क्लस्टर लागले, तुम्ही इकडे जावा तिकडे जावा. पूर्णपणे क्लस्टरच्या नावाखाली लोकांचे हाल होत आहेत. उद्या बिल्डिंगही पडतील, त्याची जबाबदार कोण असणार आहे? ठीक आहे. हा सुजय. हा क्लस्टर बोला. काय कुठपर्यंत आलंय? क्लस्टर म्हणजे समूह विकास आहे. बघा, ज्यांच्या डोळ्यावर जसा चष्मा असतो तसंच दिसतं. क्लस्टरची योजना चालू झालेली आहे आणि किसन नगरमध्ये 4 बिल्डिंगची उभ्या झालेल्या आहेत. जवळजवळ 10-12 मधले त्या बिल्डिंगी उभ्या झालेल्या आहेत. काही म्हणजे त्याचं भूमिपूजन झालं वर्षापूर्वी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना मुख्यमंत्री एकनाथ, तुम्ही बोलताना आम्ही गप्प बसलो ना, तुम्ही बोलताना गप्प बसलो. बिल्डिंग दाखवतो, तुम्ही बोलताना आम्ही गप्प बसलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्याचं भूमिपूजन झालं, काम चालू झालं आणि हा प्रायव्हेट ह्याच्यामधनं म्हणजे त्याच्यामध्ये सिडको आहे, सिडको आणि महाप्रीत ह्याच्यामधून ते क्लस्टरची योजना चालू आहे. माझ्या प्रभागामध्ये 12 मध्ये सिद्धेश्वर तलाव इथे मोठ्या क्लस्टरची योजना झालेली आहे. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये प्रदूषणची एनओसी आलेली आहे. क्लस्टर प्रत्यक्ष क्लस्टर म्हणजे समूह विकास आणि जिथे अनधिकृत बिल्डिंगी आहेत त्या अनधिकृत बिल्डिंगचा विकास होण्यासाठी दुसरा मार्ग नाही आहे. आणि बघा, ऐका त्यांना तुम्हाला माहिती आहे का? थांबा. त्यांना माहिती नाही. बघा, ते बोलले क्लस्टर नाही म्हणजे क्लस्टर नाही, असं होतं का? जेव्हा मुख्यमंत्री एखाद्या गोष्टीचं भूमिपूजन करतात आणि बिल्डिंग उभी राहते, ती क्लस्टर नाही. ह्यांना काही समजत नाही. ह्यांना ह्यांच्या नाक्याच्या बाहेर बघायचं नाहीये. आणि क्लस्टर म्हणजे समूह विकास, जिथे नुसतं बिल्डिंग बांधणं नाही तर त्या परिसरात सर्वांगीण विकास, त्यात रस्ते आले, गार्डन आलं, उद्यान आलं, सगळं येणार आहे. एकदम तो जो पक्ष आहे तो नियोजित विकास होणार आहे आणि नियोजित विकासाची सुरुवात ठाण्यापासून जोरात झालेली आहे. आणि त्यांना ऐका, जर त्यांना दिसत नसेल तर त्यांना आम्ही बस करून नेऊ, त्या जागेवर नेऊन म्हणतात बस करून येतील तुम्हाला. येतो. हा क्लस्टरचा जो विषय दादानी सांगितला ना, हा विषय स्लम मध्ये हो ताई एक सेकंड थांबा ताई. हो ताई एक सेकंड. क्लस्टर जो हा विषय सांगितला ना, हा स्लम मध्ये चालेल. आम्ही गाववाले जे आहेत भूमिपुत्र आहे, आम्ही घोडबंदर रोडचे भूमिपुत्र आहे. तिथं तुम्ही गावठांमध्ये 3 FSI देत नाही. आमच्या पिढ्या वाढत चाललेत, पोरं वाढत चाललेत, त्यांना स्लॅब वाढून देत नाही. आणि तुम्ही रूमी चालीमध्ये स्लम मध्ये तुम्ही 2-2 मजले बांधून त्याचा कष्ट करता. आमच्या गावठांचा तुम्ही प्रश्न सोडवला का कधी? एवढी तुमची सत्ता असताना आम्ही कस्टरला लात मारलेला 1 नंबर विभागामधून तो कलर लावलेला कस्टरचा 4 नगरसेवकांनी लात मारलेली आहे. विरोधी क्लस्टरला झाला आणि तिथं काढून पण टाकला, कलर पण खोडला. काय नेमकं बघा, ठाणे शहर जे आहे, ठाणे शहर आहे आणि ठाण्यावर चर्चा. थांबा. ठाणे शहरातला नौपाडा जो हा भाग आहे, नौपाडा जो भाग आहे, या भागामध्ये अशा अनेक बिल्डिंग्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला सीसी मिळेल पण ओसी मिळत नाही. कारण की नगरसेवक डोळे झाकून घेतो, त्याच्यानंतर इथला जो अधिकारी असतो महानगरपालिकेचा तो डोळे झाकतो आणि अनधिकृतपणे बिल्डिंग बांधली जाते. यांच्या कार्यकाळात ती बिल्डिंग बांधली गेली आणि आता त्याला ओसी नाहीये आणि आज त्या बिल्डिंग्सला जवळजवळ 20 ते 30 वर्ष झाले त्या बिल्डिंगचं पुनर्वसन करायचं आहे, पण त्याच्यासाठी कुठल्याही परमिशन्स मिळत नाही. आमची अशी मागणी आहे की त्यांनी ज्या योजनेचा उल्लेख केला अजिबात नको आम्हाला क्लस्टर नको. सर्वात पहिले आमच्या 2017च्या पूर्वीच्या जेवढ्याही बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग्सला तुम्ही नियमित करा. आणि आमची पहिली मागणी हीच असणार आहे. आम्ही निवडून आलो का हे सर्वात पहिलं आमचं काम असणार आहे. 2017च्या पहिले जेवढ्याही बिल्डिंग अनधिकृत आहेत नौपाड्यातल्या त्यांना आम्ही नियमित करणार. अहो हे सांगतात तिकडे क्लस्टर इकडे क्लस्टर. या प्रशांत नगर मधली लोक जवळपास 12 ते 13 वर्ष घराच्या बाहेर राहत आहेत. बिल्डर त्यांना कुठल्याही प्रकारचं बिल्डरची मनमानी
बिल्डरची मनमानी, त्यांना कुठल्याही प्रकारचं भाडं देत नाहीयेत आणि पार्टनर जर बघाल तर यांच्यातलेच 1-2 जण असतील कोण 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 बघा ना, आता त्यांनाच विचारा. कोणाला प्रश्न आहे तुमचा? आता हे बघा समोरच वेद बरं, कोणाला विचारू प्रश्न? कोणाला विचारू मी? तुम्हीच सांगा. हा मोठे साहेब, तुमचा प्रभाग हा कमळवाल्यांना विचारा. काय 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 सुजय, काय नेमकं काय बिल्डरची मनमानी म्हणतात ते? काय इथे ना विकास कामांची यांना जाण नाहीये आणि त्यामुळे होतं काय की जी दडपशाही आहे, जी गुंडगिरी आहे. बरं विचारतो पाच विचारतो. मी 5 सांगतो. ते 5 सांगायला तयार आहेत. 5 सांगतो. तुम्ही 1 विचारताय ते 5 सांगताय. सांगा. सामूहिक विकास हा जेव्हा चला मी शहराच्या मोजतो. हा चला, हा सांगा 5 कामं. नवीन रेल्वे स्टेशन, हा हा नवीन रेल्वे स्टेशन, नवीन रेल्वे स्टेशन. हा नवीन रेल्वे स्टेशन, हा हा तुम्ही सांगा. खासदार तुम्ही बोला बोला. नवीन ऐका ना, 5 कामं सांगतात ना, 5 कामं. हा, ऐका ना, 5 कामं. 5 हा बोला बोला. नवीन रेल्वे स्टेशन, नवीन रेल्वे स्टेशन. ठाणे बोरिवली टनेल, कोस्टल रोड, मेट्रो, सिव्हिल हॉस्पिटल, इंटरनल मेट्रो, 6 कामं सांगितली. बरं ठीक आहे. तरी हा 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 या ना तुमच्याकडे. ह्या ठाणे शहराचे जे हे आमदार बोलतायत हा संजय केळकर साहेब, हा. त्यांनी या 5 वर्षात कुठलं काम केलंय? पहिली गोष्ट, या वॉर्डचा, या ठाणे शहराचा काम करणारा एकमेव व्यक्ती आहे जो आमदार नाहीये, पण तो अविनाश जाधव आहे. कारण की यांचा आमदार फक्त 5 वर्षात एकदाच फिरतो. बरं ठीक आहे. आता त्यांनी 5 कामं सांगितली. तुम्ही सांगा कुठली कामं तुमच्या? जेव्हा कोविड होतं तेव्हा साहेबांनी या ठाणे शहरामध्ये रेमडेसिवीर असू दे, बेड असू दे, हॉस्पिटलचा विषय असू दे, इथे जेवढे रिक्षावाले होते, घरकामवाले होते, त्या लोकांना अन्नधान्य देणं, त्याच्यानंतर रोजचा जेव्हा ऑफिस मध्ये जी पण व्यक्ती येते आज रोजच्या रोज आमच्या ऑफिस मध्ये 100च्याहून जास्त लोक येतात, रडत येतात आणि हसत जातात. तो अविनाश जाधव आहे. बरं हा नेते बोला, तुम्हाला काय मुद्दा मांडायचा आहे? मला मांडायचा होता की तो क्लस्टरचा जो विषय सांगितला. आज मनीषा नगर मध्ये आम्ही प्रत्येक सोसायटीच्या बाहेर असे बोर्ड लावले. आता पण आपण पाहू शकता की एक क्लस्टर नको, हे आम्हाला क्लस्टरचे बोर्ड याच्यामुळे आहेत की आम्हाला सांगितलं गेलं की 325 स्क्वेअर फूट तुम्हाला देणार, त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून पाहिजे असेल तर 50 स्क्वेअर फूट तो तुम्हाला विकत घ्यावं लागणार. म्हणजे आमचे आहेत 800 स्क्वेअर फूटची घरं आणि आम्हाला 325-50 असं सांगतात. म्हणजे कुठे ना कुठे दिशाभूल करून लोकांना फसवण्याचं काम चालू आहे क्लस्टरच्या किती मागे. अपेक्षित आहे जी कुठली सत्ता ठाणे महापालिकेत असेल त्यांनी क्लस्टरचा प्रश्न सोडवावा आणि हे म्हणणं ऐकून घेऊन द्या. पुढल्या मुद्द्याला जातो. पुढला मुद्दा, मी ना गेल्या वेळी सुद्धा सुजयला हा प्रश्न विचारला होता, लोकसभेलाही आणि विधानसभेलाही. ही मेट्रो कधी धावणार आहे सुजय, मला सांगा ना एकदा. मेट्रोची ट्रायल रन पूर्ण झाली आहे आणि मेट्रो पुढच्या 6 महिन्यामध्ये धावेल. एक लक्षात घ्या की एखादी गोष्ट जेव्हा होत असते तो ब्रिदिंग पिरियड लागतो आणि तो ब्रिदिंग पिरियड जोपर्यंत पूर्ण होत नाही, तुम्हाला एखादी गोष्ट केली की जादूची काडी नाही की ते झाली गोष्ट, नारळ फोडला की लगेच चालू होणार. ती चालू व्हायला त्याची टेस्टिंग झालेली आहे आणि काही दिवसातच ती मेट्रो आपल्या इथे धावणार आहे. काही दिवसात? किती दिवसात? बघा 3 महिने असतील, 4 महिने असतील, 5 महिने असतील. माझं म्हणणं आहे की ना मेट्रो चालवायचे, विमानात बसून व्यंगचित्र काढायची नाहीये. बरं व्यंगचित्र काढणं आणि विमान उडवणं वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा करायला लागेल. हा रवी भाऊ, मेट्रो काय होणार? मेट्रो तुमच्याकडे धावणार आहे? दादा, मेट्रो धावण्यासाठी पहिला कार शेड होणं गरजेचं आहे. कार शेड, तो कार शेडचा काही कण पण नाही, दगड पण नाही लागला अजून, तर मेट्रो कशी धावणार ती? फक्त गाजर आहे ते, गाजर फक्त गाजर आहे. गाजरचा वारंवार उल्लेख होतोय. क्या बात आहे. बरं हा मेट्रो. सर मला मूळ प्रश्नावर बोलायचं आहे. ठाण्यामध्ये डम्पिंग कुठे आहे? ते डम्पिंग सांगा ना स्वतः हक्काचं. डम्पिंग नाही, धरण नाहीये, ट्रॅफिकचे बोजारा चालू आहे, त्याबद्दल बोला ना. आणि नेहमी ते गटार मीटर त्याचं बोला. मेट्रो नंतर मी धरणावर येतो. मेट्रोचे पैसे जोपर्यंत ह्यांना मिळणार नाही ना टक्केवारी, तोपर्यंत मेट्रो चालू होणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मेट्रो लॉन्चिंग आणि एक्झिक्युशन करता एक मिनिट थांबा ना. मेट्रो लॉन्चिंग आणि एक्झिक्युशन करता तुम्हाला पहिले लागते कारशेड. ठीक आहे, जिथं जोपर्यंत इन्स्टॉलेशन होत नाही तोपर्यंत होत नाही. ह्यांनी काय केलं, ह्यांनी 1.5 किलोमीटरची मेट्रो दाखवली. मग ती
ती आणि ह्यांची मेट्रो कशी दिसते माहिती आहे का, टीव्ही मध्ये बिल्डरच्या रूम मध्ये अरे मेट्रो अशी धावणार. तर हेच आहे, गेले 40-50 हेच चालू आहे. आणि सांगतो मी हक्काने बोलतो, अहो या वॉर्डाचे 4 नगरसेवक तरी येऊ दे, कामच केले नाही साहेब यांनी. हे फक्त एकच. आता आम्ही इथे उभे आहे हक्कानी, त्यांच्या इकडचे एक तरी नगरसेवक आले का? तुम्हाला 20 वर्ष इथल्या नौपाड्यातल्या जनतेने निवडून दिलेलं, आपसात मारामारी एकामेकात, हा जास्त खातो की तो जास्त खातो, पार्किंग माफिया, गोल्डन गँगचा मेंबर आणि फेरीवाल्यांकडनं हप्ते घेणारा आणि सर्वात मोहीम सांगू बिल्डरकडनं फ्लॅट हप्ते, यांच्या संपत्त्या बघा. आणि जर तुम्ही पाहिलं तर इथे जे गरीब आपले मराठी बंधू जे रस्त्यावरती धंदा करत होते, ठाण्यात कोण मोठं होतंय? ठाण्यात कोण मोठं होतंय? नगरसेवक माफिया मोठं होतोय, एकदम मोठा झालं पाहिजे नगरसेवक इथं. हे बघा, नगरसेवक ही सेवा करण्यासाठी झाला पाहिजे, तर इकडे माफिया होण्यासाठी होत आहेत ही लोक. बस तसंच चाललंय असं तुमचं म्हणणं आहे? 100%. प्रत्येक रिडेव्हलपमेंट मध्ये यांचे नगरसेवकांचे फ्लॅट येतात. अहो इथे तुम्ही जर पाहिलं स्टेशन लगत आहे ना, भरपूर जुनी लोक जी व्यवसाय भाजीचा धंदा करत होती, अहो मराठी लोकांना हे लोक उठवतात, लाज वाटली पाहिजे. आणि मुंब्रा आणि इकडनं लोक आणून बसवले तिथे. ठीक आहे. चला मेट्रो हा मेट्रो. मला एकच सांगायचंय, हे आता शिवसेनेची इतक्या वर्षांपासून सत्ता आहे, परंतु ठाणे महापालिकेचा आज विषय इकडे चालू आहे. परंतु ठाणे महापालिकेअंतर्गत विषयच नाही. हे मेट्रो काढतात, हे करतात, तुमच्या मूलभूत सुविधांचं काय? ठाणे महापालिकेमधल्या मूलभूत सुविधांचं बोला. पाण्याचं काय? शाही धरण आणलेलं, शाही धरणाच्या टक्क्यावर शाही धरण थांबलं, मग शाही धरण स्वतंत्र ठाणे. धरणावर आहे तुम्ही, धरणावर आपण धरणात उडी मारू. भीक नको पण तुझा कुत्रावर, अशी ठाणेकरांची स्थिती झाली. भीक नको, तो मेट्रोचा सगळा पसारा पसरलाय, ढाकणावरून पडतात प्रवाशांवर आणि ट्रॅफिक जाम होते. आणि त्यामुळे त्या मेट्रोचा त्रासच जास्त झाला. 2014ची घोषणा आहे ती निवडणुकीत केलेली ठाणे महानगरपालिकेच्या, आणि आता अजून ती पूर्ण झालेली नाही. मी 4 महिन्यांनी प्रवास करायला येईल का? येऊ ना, मी 4 महिन्यात प्रवास करायला येतो मेट्रो. मी येतो. माझं तिकीट तुम्ही काढा. मेट्रोच्या प्रवास. दादांनी आता सांगितलं की जोपर्यंत टक्केवारी देत नाही मेट्रो चालू होत नाही. मला त्यांचा एक प्रश्न आहे, मुंबईला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले मेट्रो मुंबईला चालू झाली, मग यांच्या ठाकरे साहेबांनी पैसे घेतले का मुंबईला मेट्रो चालू करायला? आम्ही टक्केवारी घेत नाही म्हणून मेट्रोचं काम सुव्यवस्थित चालू आहे, आणि 4 महिन्यांनी तुम्ही नक्की या. आणि साहेबांना विचारा किती पैसे घेतले. आणि मेट्रो हक्काचं धरण उपमुख्यमंत्री म्हणतात जमीन अधिग्रहण झालेलं आहे, निधी दिला गेलेला आहे. मुंबई महापालिकेचं स्वतःचं धरण आहे, नवी मुंबईचं त्याच्या पाठीमागून झालं. ठाण्याचं का होत नाही? प्रत्येक निवडणुकीत यावर चर्चा करतो. मला मुंबईचं धरण हे काय आज 10, 15, 20 वर्षातलं झालेलं नाही. ब्रिटिशांच्या काळात, म्हणजे ज्या टायमाला ब्रिटिशांनी मुंबई राज्य केलं तेव्हा मुंबईचं धरण झालं. आणि त्यानंतर जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले, साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं धरणासाठी जागा अधिग्रहण करायची. तुम्हाला धरण बांधणं म्हणजे काय डाळ भात गावण्याचं खाऊ वाटतं का? पण तेवढा वेळ लागतो ना. जागा अधिग्रहण करणं, नुसतं जागा अधिग्रहण होत नाही, त्या सगळ्यांचं पुनर्वसन करायला लागतं. आणि हे सगळं पुनर्वसन करणं म्हणजे आपण जेवण बनवणं एवढं तर सोपं नाही, त्याला वेळ लागणार 100%. रवी भाऊ म्हणतात धरण होईल. तुमचा घोडबंदरचा पाण्याचा प्रश्न पण सुटेल, टँकर मुक्त होईल घोडबंदर. पाण्याचा आहे, कचऱ्याचा मूलभूत सुविधा घोडबंदरला नाही आहे. एक सुशिक्षित एरिया आहे तिथे, तिथे आम्हाला कचरा 2-2 दिवस उचलला जात नाही, पाणी मिळत नाही वेळेवर, टॅक्स आम्ही भरतो. हे केव्हापासून आहे? हे किती वर्ष? 2017 पूर्वीपासून आहे. आता 8 वर्ष प्रशासक होता. आता मला सांगा, तुम्ही म्हणता आता मला सांगा की मुंबईमध्ये तुम्ही एवढ्या वर्ष, म्हणजे आता तर तुम्ही काय केलंच नाही, ब्रिटिशर्सनी बांधलेले, म्हणजे तुम्ही काय केले? म्हणजे ब्रिटिशर्स जर असते तर बरोबर चाललं असतं. आता डेमोक्रेसी तुम्हाला नकोय, तुम्हाला ती मो논र्कीच आवडत होती ना. तुम्हाला काय करायचं? धरणातलं पाणी प्यायचंय. धरणातलं पाणी केव्हा पिऊ आपण? जेव्हा यांचं मेट्रो चालू होईल तेव्हा आपण धरणातलं पाणी नक्कीच पिऊ. आता त्यांना एकच विचारा, जर 6 महिन्यात मेट्रो जर चालली नाही तर तुम्ही निवडून आलेले जेवढे नगरसेवक आहेत राजीनामा देणार का? तरी 4 महिने म्हटलं. ह्यांच्या तिकिटाच्या भरोशा राहू नका, ते कधी माघार घ्यायला होती. ठीक आहे ताई. धरण आज घोडबंदर साईडला तुमच्याकडे पाण्याची काय अवस्था आहे?
ठाण्याची जो नगरसेवकचा वॉर्ड आहे किंवा त्यांचा जास्त मतदार आहे तिथे पण सांगितलं जातं की इकडचा पाणी जास्त टाइम किती फिरवायचा मग आणि तिथे जास्त दबावाने. जास्त दबावाने आणि जिथे नाही तिथे कमी तिकडे कमी दबावाने. दबावाने म्हणजे तिथे पण शाळा असते ह्यांची बरं. आणि मला असं वाटतं ठाण्यामध्ये तलावांचं शहर आहे. या तलावांच्या शहरामध्ये आज हे 3 टर्म निवडून येतात. तुम्ही ब्रिटिशांचं बोलताना पण तुम्ही आता निवडून आलेले तुम्ही काय केलंय बरं. तुमचं काम दाखवा तुमचं कामाची गरज आहे. सुजय तुम्ही घोडबंदरला राहिलात ना? तुम्ही ठाण्यातच राहता. घोडबंदरची समस्या आम्हाला खूप चांगली माहिती आहे आणि हे जे काय इतका वेळ हे जे काही आरोप लावतायत ना अपक्ष यांची पत्नी स्वतः 5 वर्ष शिवसेनेची नगरसेविका आहे त्यामुळे त्यांना कुठलाही अधिकार नाहीये. हा रवी भाऊंची बायको रवी भाऊ तुमच्या घरात नगरसेवक होता आणि तुम्ही आता घोडबंदरच्या प्रश्नाला घेऊन त्यांच्यावर आरोप करताय. मी आरोप नाही करत त्यांच्याकडे. पत्नीला तुम्ही तिकीट कसा दिलाय, काय दिलाय ते मला पक्षाबद्दल बोलायचं नाही. लेडीजसाठी आम्ही प्रवेश केला नव्हता. जो माणूस झेंडा धरतो मनसेचा झेंडा होता माझा. योद्धा होतो योद्धा, ते बोलतील योद्धा होतो योद्धा, जो जास्त काम करणारा असतो. रवी भाऊ तुमच्या सौभाग्यवती नगरसेवक होत्या की नाही? होत्या ना? ना इलाज होता ना इलाज, कारण जे स्थानिक माजी महापौर होते. थांबा मला घोडबंदर मध्ये होत्या नगरसेविका. थांबा. मग तुमच्याकडचा पाण्याचा प्रश्न टँकर मुक्त का नाही झालं? उभे हा सांगतो हो सांगतो बाबा सांगतो बोलू दे अरे थांब रे. बोलू दे अरे थांब ना अरे थांबणार रे. हे थांब रे. मला बोलू द्या 1 मिनिट. हे बोलतात ना आम्ही ही पक्षनिष्ठा आतापर्यंत संघटनेला पक्षाला जीव पण दिला होता. जेव्हा लोकसभेचा निवडणूक होता तेव्हा वायर पकडली होती या पक्षासाठी या संघटनेसाठी. मग आमचा निष्ठा कुठे गेली? का ना आमच्यावर का अन्याय झाला आमच्यावरती? बरं ठीक आहे रवी भाऊ अजूनही तुमच्या सौभाग्यवती निवडणुकीला उभे आहेत बरोबर? आम्ही त्यांना सांगितलेला क्लिअर. एक थांब रे जरा. आम्हाला नको थांबा. प्रश्नाला हे ऐका विषय मांडायचा ऐका. दादाजी सांगतात ना हो थांबा. अरे बाबा थांब. हे ऐका दादा सांगतात ना तिकीट दिली. हो दादा तिकीट दिली तुमचा आरोप आहे. आजही सांगतो तुम्हाला ज्या दिवशी बायको निवडून येईन तुमच्या पक्षाची किंवा युतीच्या पक्षाची राजीनामा पहिला माझी बायको देईन ठाणा महासभेमध्ये. थांबा ऐका दादा तुम्हाला रिस्पेक्ट आहे मला सर्वांची. दादा माझा खूप मोठा भाऊ आहे, तुम्ही माझे मोठे भाऊ. माझं एकच सांगणं आहे, तुम्ही मला लहानपणापासून बघत आले दोघे पण भाऊ माझे. थोडक्यात हा माझं एकच सांगणं आहे, आम्ही बायकांना उभा करण्यासाठी पक्षात प्रवेश केला नव्हता. ठीक आहे चला रहदारीच्या प्रश्नाकडे येऊ. रहदारीचा विषय ठाण्यातला ट्रॅफिकचा मुद्दा सुटणार कधी? जेव्हा हे तुम्हाला अपोजिशन मध्ये दिसतील आणि आम्ही सत्तेत दिसू तेव्हा ट्रॅफिकचा तुम्हाला बदललेला दिसेल. सुवाच्य ऐका ट्रॅफिक आहे ना ट्रॅफिकचं सोल्युशन आहे. बघा आपण जेवढे पण इकडे लोक आहे जे पक्षाचे आहेत हा एकदम जेन्युइन प्रॉब्लेम आहे सगळ्यांसाठी. तुम्हाला घोडबंदरवाल्यांना 1 तास लागतो. बघा साहेब एवढ्या परिसरमध्ये 7 शाळा आहेत. 7 हर एक शाळा सुटते आणि शाळा जेव्हा भरते तेव्हा फुल ट्रॅफिक होतो. आपण आहे ना 1 वे केले ना जेवढी शाळाचे जेवढे परिसर आहेत ना ट्रॅफिक आहे ना संपेल साहेब. आपण ट्रॅफिकचं आहे ना कसं सोल्युशन काढायचं ते बघा. मला अजून एक आहे ना सिरियस एक मॅटर आहे सगळ्यांना सांगायचं आहे. हो आम्ही आता फिरतोय प्रत्येक बिल्डिंगमध्ये एवढे सिनियर सिटीजन आहेत त्यांना एवढा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना मी विनंती करतो जे पण निवडून आले आणि ज्यांची पण सरकार आली सिनियर सिटीजनसाठी काम करा. तुम्ही एक ॲप बनवा त्याच्यामध्ये सिनियर सिटीजनला ते काय प्रॉब्लेम आहे ना त्यांना कळवा आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करा प्लीज. सूचना रहदारी ट्रॅफिक सर ट्रॅफिकची समस्या जी आहे ना
ही पूर्णपणे आत्ताच्या वेळेला जर ठाण्यात बसेल तर ह्या मेट्रोमुळे झालेली आहे. आणि मेट्रोचा विलंब का होतोय हा पहिला मुद्दा आहे. आणि मेट्रोचा विलंब हा टक्केवारीसाठी जर होत असेल तर ती टक्केवारी बाजूला सोडून मला सर्वांना मी विनंती करतो की हे टक्केवारी वगैरे सगळ्यांना बाजूला काढा आणि लवकरात लवकर ठाणेकरांसाठी एकत्र येऊन कुठे ना कुठे हा विषय सोडून द्या. बरं ठीक आहे. हा बघा साहेब, अजून ठाण्याच्या धरणाचं इंजिनियर्स लोकांनी प्लॅन पण बनवलेलं नाहीये, ब्ल्यू प्रिंट नाही. तर ते धरण होईल कधी? सगळे इंजिनियर झोपलेले आहेत ठाणे महानगरपालिके. आणि मेट्रोचा प्रश्न जो आहे ना, तो केवळ त्या मेट्रोच्या कामाचं दिरंगाईमुळे तो ट्रॅफिक जाम होते, रस्ते ट्रॅफिक डिवाइड करायला लागते, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. मेट्रो पूर्ण झाली की ती ट्रॅफिक पूर्ण. ठीक आहे. माझ्याकडे वेळ संपत आला. रवी भाऊ, रहदारी. मला त्यांना खरं कौतुक करायला वाटतं. त्यांनी जे ज्येष्ठ नागरिकांचं सांगितलं ते खरंच चांगला विषय आहे की एक सिव्हिल सेन्स म्हणून आम्हाला काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि आम्ही विरोधकांच्या चांगल्या गोष्टींचा मान राखतो. बरं, तुम्हाला सत्ता मिळते, 5 कामं फटाफट बोला, वेळ संपला माझ्याकडे. बघा, सत्ता मिळणारच आहे आणि ठाण्याचा विकास हा वेगवेगळ्या पद्धतीनं होणार आहे. चांगले रस्ते, पहिलं काम. चांगले रस्ते. नंबर 2. दुसरे चांगले उद्यान. नंबर 3. मुबलक पाणी. चौथं चांगली सर्व लहान मुलांना खेळण्यासाठी चांगली गार्डन. आणि क्लस्टरचा समूह विकास ही योजना समर्थपणे राबवू. ठीक आहे, 5 कामं तुम्हाला संधी मिळते. सगळ्यात पहिलं काम. यांनी आतापर्यंत जेवढ्याही मैदानांवरती आणि उद्यानांवरती अतिक्रमण केलंय, सगळ्यात पहिले ते अतिक्रमण काढणार. हे पहिलं काम. दुसरं काम, ट्रॅफिक सिस्टीम जी आहे ती आम्ही व्यवस्थित करणार. तिसरं काम, इकडच्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा यांनी खाल्ल्या, महानगरपालिकेच्या शाळा खाल्ल्या, आता ही जनता त्यांना खाणार. त्या शाळा आम्ही सुरुवात करणार. चौथं काम, इकडची ड्रेनेज सिस्टीम आहे 1974 ची आहे, ती आपल्याला लवकरात लवकर बदलायला लागेल, नाही तर तुम्हाला सकाळी इथे घाण दिसते, ती बदलणार. आणि 5वं काम, इथले जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी एक विशेष हेल्पलाईन सुरू करणार. ठीक आहे. शेवटचं मला सांगा, ठाण्याचा महापौर कोणाचा? ठाण्याचा महापौर कोणाचा? तर मंडळी, हा सगळा मूड महापालिकांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण थेट ठाण्यातनं जाणून घेतला. 16 तारखेला कळेल की ठाणेकरांचा नेमका मूड काय आणि त्यातच कळू शकेल की ठाण्याचा किंग कोण. पुन्हा भेटूयात पुढल्या ठिकाणी मूड महापालिकांचा जाणून घेण्याकरता. इथेच थांबूया.